जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा. केव्हाही कुठेही. काय चाललं होतं हे सगळ्यांचं? हा काय विचार करत होता तुम्ही? बाबा तुम्हाला असं वाटलंच कसं की मी माझ्यावरती सगळे संस्कार सोडून तारतम्य सोडून वागेन असं? तुम्ही सगळ्यांनी परस्पर सगळं ठरवून टाकलं, सौमित्रालाही सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी ना मला एका क्षणात यांच्या रांगेत आणून बसवलंय. मग सगळ्यांमुळे त्रास होतोय मला आता. याचा तर जीवच घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला माझी काय चूक? मी कुठे दोषी याच्यात? दोषी तूच आहेस. चूक तुझीच आहे, समजलं ना? अरे जा जा, वाटोळ केलं आमच्या आयुष्याचं. 35 करोड कॅश मध्ये आले ऑफिसला आणि हीच कॅश लंपास करण्याचा माझा प्लॅन आहे. हे बघ, आता हे सगळं करण्यासाठी राधिकाचं लक्ष मी जर असं डायव्हर्ट केलंय, म्हणजे राधिका आणि सौमित्र यांच्यातले वाद मिटवण्यासाठी सगळेच कामाला लागलेत. तर राग गेलाय ना तुझा, तर मग सौमित्रशी एकदा बोलतेस का? तुम्ही सगळेजण माझ्याशी बोललात, मी माफ केलंय तुम्हाला. यापुढे सौमित्राचं नाव काढायचं नाही. मला सगळं काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला? तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं? सांगा आत्ताच्या आत्ता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं, एवढं ओरडशील तर? ना गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या डोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार. तुला मी चांगला ओळखून आहे गुरु. राधाच्या आयुष्यात सुख येऊ द्यायचं नाहीये तुला. तिला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळू द्यायचा नाही, एवढा एकच हेतू आहे तुझा, बाकी काही नाही. हेच हवं होतं ना तुला? आणि मी सुद्धा आता अमेरिकेला कायमचा निघून जाणार आहे, मग काही प्रश्नच येत नाही. अरे यार, हाच निघून गेला तर कसं होईल? याच्या आणि राधिकाच्या मागे सगळ्यांना बिझी करून सगळे गाफील असताना पैसे चोरायचे होते ना मला. नाही नाही सौमित्र, काही करून मी तुला जाऊ देणार नाही. बरं आनंद भाऊजी, जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी, म्हणजे काय साखरगावला पाठवूया. मला गप सांग गॅरीचा काय प्लॅन आहे? मला माहितीये तू खोटं बोलतोस. आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी. आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून. अरे ऑफिशियल प्लॅन बद्दल सांगितलं, पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना मी. कसं कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना? अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलंच नाही ना. इथे काय करतोयस? आल्या राधिका. आता जंगी स्वागत करू आपण त्यांचं. शब्द दिला आपल्याला तसं आले. आणि खरंच राधिका ताईचं खूप उपकार बरं आपल्याला. अरे नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं साखर गावात. कसे आहात सुरू भाऊ तुम्ही सगळे? एकदम मजेत मजेत. देवाची कृपा आणि तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद. हो, असं काऊन बोलताय? आशीर्वाद काय, मी मदत करते तुम्हाला, तेव्हा समजा. बरोबर आहे ते. चला आता आमच्या साखर गाव तुम्हाला दाखवतो. चला 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 चला. कुठे जायचं? अच्छा. हे नमस्कार. आपल्या राधिका ताई बर का. आणि ताई हे आमचे सकाराम भाऊ, कुमुद मावशी. नमस्कार नमस्कार. इथंच राहतात. 2 मुलं आहेत त्यांना. कुठे आहेत मुलं? आहेत की इथंच. ताई आधी पाणी घ्या. बरं द्या. पाणी. ताई, आम्हा गरिबांकडे या पाण्याशिवाय तुम्हाला देण्यापासून काय बी नाही बघा. हो, असं काऊन बोलताय? ताई, शेतं बी नीट होत नाही. दिवसभर राबायचं, पोटाला भाकर बी मिळत नाही. आता काय करायचं काय हो आम्ही? सकाराम भाऊ, ताई आपल्या सोबत येतात. हां, तुम्ही काही काळजी करू नका, आपण या परिस्थितीवर नक्की मात करू. चला. इकडे. नमस्कार आजी. नमस्कार. लक्ष्मी आजी बर का. बरं नमस्कार. आल्या गेल्याची भूतकिताची कोणाची नजर लागली असेल तर जळून खाकू दे रे देवा. हे आमच्या गावाची पद्धत आहे बर का. नमस्कार करते. हा आजी, कशा आहात? ठीक आहे. आजचा दिवस उद्यावर ढकलते. हो, असं काय बोलताय? हां,
बिचारीच्या नवऱ्याने आत्महत्या केली. लई वाईट झालं. आणि आजीला 2 मुली बी आहे. मुली कुठे असतात? आजी रात्रंदिवस शेतात काम करते. मुली तिकडे शहरात शिकतायत. त्यानं तिकडे पाठवलं. आजी तुम्ही काळजी करू नका. हा, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. येते. लक्ष राहू. नमस्कार आबा. नमस्कार. ताई नमस्कार करते. हे आमच्या गावचे आजोबा. बर. आमच्या सगळ्यांचे आबा बर का. माझं पोरग तिकडे बाहेर गावी आहे. इथे मी एकलाच आहे. पोरग इथे फिरकत सुद्धा नाही बघा. त्यामुळे हे समजे गावकरी मला आबा म्हणते. काय करणार ते? ज्यांची मुलं शिकली मोठी झाली ते त्यांच्या त्यांच्या वाटाने शहराकडे निघून गेले. ज्यांची मुलं शहराकडे आहेत त्यांची अशीच हाळाळ आहे गावात. काही शिकायला गेली, काही कामाला गेली. आणि शेताकडे ती एकटी आई आहे, तिच्याकडे लक्ष द्यायला बी कोणाला येणार नाही बघा. तुला प्लॅन तर माहिती आहे ना? हो. काय प्लॅन आपला असा आहे की ते शेतकरी फंडाचे काहीतरी पैसे आले आहेत त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये. त्याचे ते 35 ते पैसे त्या राधिकाचे. तिला कळलं ना अशी आपल्या दोघांना. राधिका गेली तिकडे गावाला. मग आता ती परत यायच्या आत आपलं सगळं प्लॅनिंग असं व्यवस्थित झालं पाहिजे ना की 35 करोडची बॅग आपल्याकडे. ताई आता चहा घ्या थोडा. दिवसभर इतका पाहुणचार करताय ना तुम्ही, खरंच नको. ताई तुमचं मसाल्याचं मोठं दुकान आहे का? कुमुद वहिनी काय विचारताय? दुकान? अहो ताईंची मोठी फॅक्टरी म्हणजे कंपनी. अरे सौमित्र साहेब या या या. कशाला आलाय? मला आनंदने फाईल द्यायला सांगितली म्हणून. त्या लोकांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. सगळाच घोळ झाला परत. आता काय बोलू आणि काय करू मी? अहो जीजी आता तुम्हाला काय सांगू, जेडी आणि भैयाने बी आता चान्स घ्यावा असं वाटतंय बघा मला. अहो आता त्यांची आई जवळ त्यांना बोलवत नाही तवर काही ही जात नाहीत. तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे ना, मग लावा की. काय जीजी? त्यांना सगळा विषय माहिती आहे आधीपासून. काय सगळं माहित आहे ना? मग हे घ्या, बोला तुम्हीच. काय बोला? तुम्हाला जरा जरी जेडी बद्दल काय वाटत असेल ना तर धरा. म्हणजे कर्जतचा जो स्टुडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप लकी आहे. हो, आम्ही येता जाता त्या स्टुडिओला जातो. अजूनही त्या आठवणी तशाच जागे आहेत. तिथे गेलात की? हो, म्हणजे मी बघायची सारखी ह्याला, पण हा बघायचाच नाही. का नाही हो? का नव्हता बघत? मग प्रपोज कोणाला केलं? मी केला. औषधाचं नाव घेतोस? घेशील? पण त्या अण्णा नाईकाचा भूत त्याच्या मानगुटीवर बसला ना, त्यानं माझ्यावर हात उगारल्या. काशी हैसर इलो होतो. जितो कित्या पाठवलंस? कोयतो कित्या घेतलं नाहीस हातात? अरे बायलेच्या हातात चुड्याचं वजन जास्त झाला असत तर मग कमी करू मदत कर. तर खाली ये. प्रथम आम्ही सुरनीस पदावरील व्यक्तीची नियुक्ती करीत आहोत. ही सुरनीस पदावरील व्यक्ती मुत्सद्दी आहे, धुरंधर आहे, महाराजांबरोबर काम केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे येन केन प्रकारे सतत चर्चेत राहिलेली आहे. आणि ती मुरब्बी मातब्बर आसामी आहे. ते म्हणाले की त्या गजा पाटलाला सोडून दिलं. काय? आणि ते सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी बेलवर. कोणी दिली असेल त्याला बेल? विक्रांत सर तर म्हणाले होते की त्याच्यावर पुढची कारवाई होणार आहे म्हणून. रुपाली, मला काय वाटतं माहितीये, विक्रांत सरांनीच गजा पाटीलला सोडून द्यायला सांगितलं असणार. बायको सरपंच झाली की नवरा असा बाजूला पडतोय का नाही, तसलं काय तर. आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार. अहो कामाच्या गडबडीत मी विसरून गेले तुम्हाला विचारायचं. अहो सॉरी, खरंच सॉरी. अहो एवढं काय त्यात? काम महत्वाचं. तुम्ही कामाकडे लक्ष द्या, मी तुमच्याकडे लक्ष देतो.
त्या रेसिपीजपैकी एक खूप लक्षात राहिलेली आणि आवडलेली अशी रेसिपी तुमच्यासाठी मी आणलेली आहे. आपण करतोय तिबेटियन पॅन फ्राईड रोल्स. मंडळी, आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करतोय स्पायसी मँगो आवाकाडो पिझ्झा.